जी. कुलकर्णी यांच्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातून कवठे नावाची कथा. दामू झटकन उठून बसला आणि भेदरलेल्या डोळ्यांनी त्याने फिकट अंधारात इकडे तिकडे पाहिले. मग हळूहळू दरवाजा नसलेली पडवीतील जागा, पाणी प्यायचे अल्मींचे भांडे, काल रात्री गुंडैयाने चपाती गुंडाळून दिलेला कागदाचा बोळा, हे सारे त्याला ओळखीचे वाटू लागले व त्याची भीती थोडी कमी झाली. मग थोड्या वेळाने मठातील घंटांचा आवाज ऐकू येताच भीतीची उरली सुरली सुतेही नाहीशी झाली. आपण पाहिलेले स्वप्नच होते हे जाणवताच त्याला इतके मोकळे वाटले की बदाबदा पाणी ओतल्याप्रमाणे तो हसला. वडाच्या झाडाच्या जाडी इतका मोठा लाल लाल पट्ट्यांचा एक साप म्हैस तळ्यातून बाहेर आला होता व त्याच्या हातापायांना वेटोळी घालून तोंड समोर आणून त्याच्याकडे पाहत रागाने बोलत होता. आता दामूची भीती जरी गेली होती तरी सापाचे ताटली एवढे डोळे आणि अंगावरील लहान सापाप्रमाणे दिसणारे लाल पट्टे त्याला अद्याप आठवत होते. तो उठला व त्याने तोंडावर थंडगार पाणी मारून घेतले. आता जायला फारच उशीर झाल्याप्रमाणे तो सदऱ्याची बटणे अडकवतच बाहेर पडला. खरे म्हणजे त्याला कधीच कुठे नेमके जायचे नसे, पण जागा झाल्यावर तो कधी घरात राहिलाच नाही. त्याला गुंडैया उडप्याच्या सरस्वती हॉटेलात एकदा दोनदा चहा मिळे. दुपार कुठेतरी पदाक्का, अंबाबाई, अगर गोपाळ गवडी म्हातारी यांच्याकडे भागत असे आणि तो या दार नसलेल्या लहान खोलीत फक्त आडवे होण्यासाठीच परत येत असे. कधी गुंडैयाने हॉटेलमध्येच अंग पसरण्याचा आग्रह केला तर तो घरी का आला नाही याची कुणालाही चिंता नसे, कारण तितके त्याच्याविषयी आतडे असलेले कुणी माणूस त्याला नव्हतेच. एका दूरच्या नातलगाचा घरदार नसलेला अर्धवट मुलगा म्हणून शिनाप्पांनी त्याला ठेवून घेतले होते इतकेच. पण त्या अडदांड फसफसून वाढलेल्या पोराकडे पाहताच तुळसा काकूच्या पोटात मात्र गोळा उठे व साऱ्या गावात माणसे पटापटा मरतात, मग यालाच का देव विसरतो असे ती उघडपणे विचारत असे. विशेषतः कुणा बाईने चार चौघीत खुळा दामू म्हणजे तुमच्या सख्या दिराचाच मुलगा नव्हे तुळसा काकू असे खवचटपणे तिला विचारले तर सख्खा कुठला? अगदी दूरच्या चुलत दिराचा, आणि तो देखील दत्तक गेला होता असे खोटेच सांगताना तिचा चेहरा अगदी शरमून जात असे. आणि मग दामू येऊन पडवीत पडला की त्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने ती त्याला लाखोली वाहत असे. त्यावेळी तिचा आवाज असा चढत असे की दामूला त्यात मठात रात्री वाजलेल्या घंटा देखील ऐकू येत नसत. पण त्यामुळे दामूचा भळभळीत हसरा चेहरा कधी विस्कटला नाही. तुळसा काकूच्या अंगात येऊन गेले की मग उडप्याने दिलेल्या उसळीची चव, दुपारी नारळाच्या झाडावर चढताना रक्ताला फुटलेले पंख, कमळीच्या लाल टाचा, अगर एखाद्या पोराने दिलेली पेपरमिंटची पिवळी गोळी आठवत तो झोपत असे. सकाळी नवा दिवस आला तर तो जगायला त्याची उडी नवी व बिन आठवणीची असे. त्याला आदल्या दिवसाचा शिळा पारोसा वास नसे. एखादे फळ फांद्या झाडापासून वेगळे करून खाण्यासाठी हातात घ्यावे त्याप्रमाणे प्रत्येक सकाळ तो हातात झेलत असे व थोडी वापरत रात्रीपर्यंत टिकवत असे. म्हणून आता तो उठून चालू लागला त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर त्रासिकपणाचा तवंग नव्हता. तो बाहेर पडला त्यावेळी गल्ली अद्याप आळसावलेली होती. साहेबी मात्र नेहमीप्रमाणे खाली वाकून रस्त्यावर झाडत होती. तिची कामाची पद्धत अगदी सोपी व झटपट होती. लांब झाडणीने
आडवे 2 हात उभे 2 हात मारून धूळ उडवली की रस्ता स्वच्छ झाला अशी तिची स्पष्ट समजूत होती. साहेबी उठलीस होय? तिच्याजवळ येताच दामूने विचारले व छिछी करत धुळीत हात हलवले. साहेबीने हातातील झाडणी चटकन खाली टाकली व लगेच कमरेची चुन्याची डबी व पानांची गुंडाळी काढली. उठले बाबा मरायला, ती म्हणाली. त्यावर दामू खळखळून हसला. तो म्हणाला, काल देखील नवऱ्यानं मारलं वाटतं. हे बघ साहेबी, तू असल्या मारकट नवऱ्याला हकलून का देत नाहीस घरातून, आणि त्याला घरातनं हकलून देऊन मग काय तुझ्याशी पाटलाव? साहेबी म्हणाली आणि ती देखील हसली. साहेबीशी इतकी सलगी एकटा दामूच करू शकेल, कारण तिच्या तोंडून अनेकदा बाहेर पडणारी आंबे डाळिंबे सगळ्यांना माहीत होती. तेथून पुढे आल्यावर दामू एका बंद घरासमोर उभा राहिला आणि ओरडला, सुधाबाई, आज अजून रांगोळी झाली नाही की? कुणीतरी जांभळी देत दरवाजा उघडला. डोळे जागे करत सुधाबाई आली व म्हणाली, दामू, तू माझी आणखी एक सासू होऊन बसलास बघ. आज रविवार नव्हे? आज देखील मी उठून बसू की काय भल्या पहाटेला? दामूने उगाचच खांदे हलवले व म्हटले, तुम्ही रांगोळी काढली की अंगण छान दिसतं. त्याने मध्येच सुधाबाईकडे जरा निरखून पाहिले व उत्साहाने चुटकी वाजवून म्हटले, तुमच्या गळ्यातील साखळी नवी आहे की नाही? मी ओळखलंच. दामू, तू फार चावट आहेस, हसत सुधाबाई म्हणाली. असा भाबडा दिसतोस, पण डोळे कावळ्याचे आहेत की? आता दामूला जायची घाई झाली. तो कोपऱ्यावर आला तेव्हा दुकानाच्या फळीवर भरली घागर ठेवून धापात टाकत असलेली कुरुंद वाडकर म्हातारी त्याला दिसली. ती गोठ्याजवळच्या खोलीत राहत असे व तेथे नळ नव्हता, त्यामुळे तिला खाली कचेरीजवळ जाऊन सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागे. येताना चढ होता, त्यामुळे दुकानापर्यंत येईतो तिच्या पिंढऱ्यांचे पीठ होऊन जात असे. दामू खांबासारखे पाय दणादणा टाकत तिच्यापाशी गेला व ती काही बोलायच्या आत त्याने घागर उचलली व खोलीत नेऊन ओतली. मग पळत नळावर जाऊन त्याने 3 घागरी आणखी आणल्या व खोलीतला लहान पिंपही भरला. त्याने तिला हात वाकवून आपला दंड दाखवला व म्हटले, बघ आजी, दामू कसा दगडासारखा आहे. म्हातारी कळवळली आणि म्हणाली, होय बाबा, आहेस खरा. देवानं एकच तुकडा तुझ्यात का ठेवला आहे कुणास ठाऊक. तुला तरी दररोज किती कामं सांगायची. नशीब माझं आणि तुझं. मी तुला कितीदा तरी सांगून बघितलं की करून तरी बघ, पिंपळाला 12 प्रदक्षिणा घालत जा दररोज, तर हूं हूं म्हणतोस, पण काही करत नाहीस, जात नाहीस. आजी, उद्या बघ तरी, प्रदक्षिणा घालूनच तुला भेटतो. जाता जाता दामू म्हणाला. म्हातारीने निश्वास सोडला व ती जायला उठली. दामू असेच गेले 6 महिने सांगत आला होता. नागेश्वर वकील मफलर गळ्याभोवती टाकून फिरायला लागला होता. दामूने बऱ्याच अंतरावरून हाक मारून त्याला थांबवले व म्हटले, वकील, उठलात काय? वकिलाने सोशिकपणे मान हलवली व आठवल्यासारखे करत म्हटले, दामू भेटलास? बरं झालं मग. आज दूध आलं नाही अजून. ते आलं की दुकानातून बाटल्या घेऊन आमच्या घरी पोहोचव. दामूने उत्साहाने मान हलवली व या जबाबदारीमुळे त्याला एकदम ऐट वाटू लागली. तो लहान मुलाप्रमाणे धावत पुढे आला. नेहमीप्रमाणे दफेदारचे सिगारेट दुकान अद्याप उघडले नव्हते. तो आहे तसलाच असे मोठ्याने म्हणत दामूने फळीखालच्या 2 बादल्या उचलल्या व नळावर जाऊन त्या भरून आणून ठेवल्या. तेथल्या एका बाईला तो म्हणाला, तो दफेदार आराम झोपतो आणि पाणी मिळालं नाही तर विड्याच्या पानावर शिंपडायला लिंबू ठेवायला पाणी नाही म्हणत दिवसभर ओरडतो. तेवढ्यात
दफेदार आला व त्याने किल्ल्यांचा जुडगा काढला. त्याच्या भोवती शेळ्या, सस्त्या, अत्तराचा वास होता. तोंडाकडे अंगठा वळवत दामूने विचारले, रात्री झालं वाटतं? त्यावर दफेदार तलवार मिशांत थोडे हसला व म्हणाला, तुलाच आज एक दिवस पाजवतो बघ. प्रश्न दररोजचाच, उत्तरही दररोजचेच, कारण दफेदार दररोजच पीत असे. दामू समोरच्या सरस्वती हॉटेलात आला. काउंटरजवळ उभे राहून लठ्ठ केसा पोटाचा गुंडय्या बोकांचा गंजी फ्रॉक डोक्यावरून खाली उतरवत होता. पहिली लोकल पकडायला निघालेली 2-3 गिराईके फू फू करत चहा पीत होती. गुंडप्पा उडपी म्हणजे हजामत करून घेतल्यावर आपले सगळे केस वेचून पिशवीत घालून परत आणणारा. पाठीवर माशी बसली तर तिला 5 मिनिटांचे भाडे लावणारा. पाठीवर माशी बसली तर तिला 5 मिनिटांचे भाडे लावणारा माणूस. आणि असा काटेरी भांडखोर की जर त्याला एखादी शिंक आली तर तिचा आवाज फुकट का ऐकला म्हणत शेजाऱ्याशी हुज्जत घालणारा. दामू हळूच मागून गेला व त्याने गुंडय्याच्या मानेस बोटांनी हलकाच स्पर्श केला. गुंडय्या दचकला आणि त्याचे डोके गंजी फ्रॉकातच अडकले. दामू टाळी वाजवत हसला. गुंडय्याने डोके मोकळे करताच तो म्हणाला, स्वामी, तुझी लुंगी सोडली तर तुला भोक्या गंजी फ्राकाखेरीज कपडेच नाहीत बघ. गुंडय्याने डोळे मोठे केले व गंभीरपणे म्हटले, होय, खरं आहे, पण दीड पंडित, मी लुंगी कशाला सोडू? अतिशय शिळा विनोद, हजारदा झालेला, पण दामूला मात्र त्यात पुन्हा नवेपणा दिसला व बाकावर पडून हसता हसता त्याच्या डोळ्यांत पाणी आले. बाजूला गोपाळ खाली मान घालून कब्बशा धूत होता. दामू तिकडे गेला व त्याने त्या पोराच्या केसांत वचावचा बोटे फिरवली. गोपाळने त्याच्याकडे त्रासिकपणे पाहिले. त्याचा चेहरा रडवेला होता व त्याच्या फिकट पांढऱ्या चेहऱ्यावर बोटे उमटली होती. काय रे गोपा, काय? त्याने खाली वाकून विचारले. त्याला काय विचारतोस? रेडक्यानं सकाळीच 3 कब्बशा फोडून ठेवल्या, गुंडय्या म्हणाला. मग दामूने भराभर उरलेल्या कब्बशा विसळल्या. टेबलावर कापड फिरवले. मग आपण एक तालेवार रोख गिराईक असल्याप्रमाणे तो खुर्चीवर बसला व ऐटीत म्हणाला, स्वामी, 1 कप चायला उपीट घेणार काय? गुंडय्याने विचारताच दामूने मान हलवली. मग इडली तरी? नुसता चहा दे, दामू म्हणाला. त्याला वाटले गुंडय्याचे पोट घागरीप्रमाणे पुढे आले आहे व त्या कल्पनेने तो स्वतःशीच हसला. खाऊन तरी मर की, गुंडय्या म्हणाला. उपीट नको, इडली नको, हुच्च आहेस झालं. मग संध्याकाळी 1 बुंदी तरी घेऊन जा. खा आणि देवाजवळ गुंडय्याला 1 फोट घाल. गुंडय्याचे हे वागणे सगळ्यांना विलक्षण वाटत असे. त्याच्याकडे अगदी सकाळी गिराईके येत. ती काही खायला प्यायला येत नसत, तर कधी गुंडय्या कुणाला काही फुकट देत आहे हे जन्मात एकदा तरी पाहायला मिळावे म्हणून येत, असे दफेदार गुंडय्याच्या तोंडावर म्हणे. चहा घेतल्यावर दामू लगबगीने निघाला. त्याने दुधाच्या बाटल्या वकिलाच्या घरी दिल्या. तेथला कडीलिंबाचा पाला जांभेकरांच्या घरी टाकला. तेथे आदल्या दिवशी विसरून राहिलेली दामलेची छत्री त्यांच्या घरी पोहोचवली आणि दामू, खरवसाचं दूध कुठं मिळतं का बघ, असं दामलेबाई म्हणताच ते चांगले लक्षात ठेवून तो बाहेर पडला. पण नंतर मात्र त्याला एकदम एकटे एकाकी वाटू लागले. रस्त्यावर आता रहदारी वाढली होती, पण यांपैकी कुणाचेच आपल्याशी काही संबंध नाहीत याचे त्याला आश्चर्य वाटले. तो बसस्टॉपवर आला व तेथल्या भिंतीवर खांबाला टेकून विस्कटलेल्या मनाने बसला. त्याला आता डोक्यात आतल्या आत धूळ उडत असल्याप्रमाणे वाटू लागले. काकू सतत शिव्या का देत असते?
कानात एकदम आवाज सुरू होऊन तोल जात आहे असे अनेकदा का होते? मग रस्ता काय, दुकान काय, तेथल्या तेथेच आडवे व्हावे असे का वाटू लागते? त्याला एखाद्या अंधाऱ्या ओलसर भोपळ्यात कोंडल्याप्रमाणे वाटू लागले. त्याने डोके गदागदा हलवले व सगळे विसरण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर माणसे गडबडीने जात येत होती, कारण यायला जायला त्यांना ठिकाणे होती. स्टेशनकडून एक बस आली. ती रिकामीच होती व ती न थांबता गेली. पांढरे डाग असलेले एक काळे वासरू भिंतीमागे शांतपणे बसले होते. भिकाऱ्याची एक मुलगी समोरच्या कुंपणावर चढून आतले गुलाबाचे फूल चोरत होती. हिरवट तवंग असलेल्या म्हैसतळ्यात एक बगळा येऊन उतरला होता. समोरच सिनेमाची एक जाहिरात होती. तिच्यात खूप वेटोळी असलेला एक प्रचंड साप दाखवला होता व त्यातील एका वेटोळ्यावर थोडेच कपडे घातलेली एक बाई ऐटीत बसली होती. दामूला वाटले, सगळी जागा सोडून ती बाई वेटोळ्यावर का बसली आहे? पण बाई धीट खरी आणि तिची पावले मात्र सुरेख आहेत. कमळीच्या पावलासारखीच, पण कमळीच्या इतकी स्वच्छ नव्हेत. त्याला आता एकदम कंटाळल्यासारखे वाटू लागले व रस्ता ओलांडून तो शाळेच्या लहान मैदानावर आला. तेथे चिंचेच्या झाडाजवळच्या झुडपात 5-7 पोरे काहीतरी करत होती. तो धावत तेथे गेला आणि मान ताणत त्याने अधीरपणे विचारले, काय झालं काय? त्याला पाहताच दामू आला. असा एकच गलका झाला आणि पोरे त्याच्या भोवती जमली. दामू झाडावर चढून खाली चिंचा टाक, एकाने म्हटले. नाही, 4 दिवसांपूर्वी मी काढून दिल्या. तेव्हाचं माझं पेपरमिंट कुठं आहे? दामू हट्टाने म्हणाला. मग पोरे दे दे म्हणत त्याच्या भोवती नाचू लागले. तो नाही नाही म्हणू लागला व त्यांना थोडा वेळ एक नवाच खेळ मिळाला. मग सुताराचा निंगा पुढे झाला. नेहमी डोके तासलेले हे पोर म्हणजे मोठे पंचकल्याणी कार्टे होते. त्या भागात कुठेही कुंपण मोडले, फुले चोरीला गेली, नळाची तोटी नाहीशी झाली किंवा तावदानावर दगड आला तर प्रत्येक जण अत्यंत सहजपणे अगदी पहिल्या धारेची कडक शिवी प्रथम या निंगाला देत असे. तो झुडपाकडे गेला व त्याने एका काठीवरून हातभर लांब साप लोंबकळत आणला. साप हिरवट पांढरा असून दोरीपेक्षा जाड नव्हता, पण पोरांनी त्याला असे ठेचून काढले होते की त्याच्या पांढऱ्या पोटावर बोटभर जागा काही फाटल्याखेरीज राहिली नव्हती. भिंगाने खस्स दिशी काठी दामू पुढे केली व म्हटले, चिंचेवर चढतोस की टाकू साप अंगावर? ते पोर दामूच्या कमरेवर थोडे उंच होते, पण काठीवरचा साप बघताच दामूचे डोळे मोठे झाले व पायाचा चिखल झाल्याप्रमाणे तो मटकन खाली बसला. त्याने हात एकदम पुढे करत काकुळतेने म्हटले, निंगा, साप टाकू नको रे, मी चढतो झाडावर. निंगाने इतरांकडे ऐटीने पाहिले व म्हटले, मी इथंच ठेवतो साप. तू चिंचा खाली टाकल्यावर त्याला काढतो, नाहीतर मागे एकदा तू झाडात चढून बसलास आणि संध्याकाळपर्यंत हल्ला नाहीस. दामू झपाझपा झाडाजवळ आला व 2 ढेंगांत वर आला. झाडावर आल्यानंतर त्याला मुक्त सुरक्षित वाटू लागले. झाडाभोवती हात टाकले की त्याला पाखरासारखे वाटू लागले. इमानदारांच्या माडावर नारळ काढण्यासाठी तो चढला की अगदी टोकाला बराच वेळ खोड कवटाळून बसे. वारे असे वेड लावल्याप्रमाणे असे आणि पंखे हल्ल्याप्रमाणे झावळ्या हलत. त्याला वाटे झाड उंच उंच जात कधी संपूच नये. मग खालची घरे खचून खेळण्यासारखी दिसत. माणसे अंगठ्या एवढी लहान होत. काही वेळा तर एखादा कावळा अगर कबूतर खालून उडत गेलेले दिसे.
चिंचेचे झाड प्रचंड होते व तो पाहता पाहता त्यात अर्धवट बुडाला. थोड्याच वेळात खाली चिंचांचा सडा पडला. खाली वाकून पोरे चिंचा गोळा करू लागली व त्यांची इतकी धडपड झाली की काहींच्या कमरेवर चड्डी ठरेना. तेवढ्यात दामूने थोड्या उंचावरून खाली उडी घेतली व धावत कुंपणावरून उडी मारून तो शंभू देवळाकडे पळत सुटला. तेथे त्याने पिंपळकट्ट्यावर अंग टाकले. पळत आल्यामुळे त्याला धाप लागली होती व त्याची रुंद छाती लाटेप्रमाणे वर खाली होऊ लागली. त्याला मध्येच आठवले, समोरच्या देवळात मुंगसाचे चित्र आहे. त्याबरोबर तो आपल्याशीच मनमोकळेपणाने हसला व कुशीवर वळला. खरे म्हणजे 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कसलेच देऊळ नव्हते. ती जागा अगदी पडीक होती व तेथे 2-4 मोठे दगड पडले होते. दुसऱ्या बाजूला परधर्मीयांची स्मशानभूमी होती, पण स्मशानभूमीची हद्द दरवर्षी 2-4 हात इकडे येऊ लागली. तेव्हा या भागातील लोकांना फार चिंता वाटू लागली. मग एका संध्याकाळी चमत्कार घडला व त्याची बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली. 5-25 माणसे त्या ठिकाणी जमली. उद्या उघड्या अंगावर उपरणे टाकलेला, हिरव्यागार टासलेल्या डोक्याला शेंडीचे देठ असलेला वामनाचार्य सगळ्यांपुढे गंभीरपणे उभा राहिला. त्याने तिरप्या पडलेल्या एका दगडाकडे बोट दाखवले व तो नाटकीपणाने गप्प राहिला. पण 10-15 मिनिटे झाली तरी कुणाच्या काही ध्यानात येईना आणि सगळे खोळ्यासारखे एकमेकांकडे पाहू लागले. पाहिलंत, या ठिकाणी मला रामसीतेच्या मूर्ती अत्यंत स्पष्ट दिसत आहेत. थोड्या ओबडधोबड आहेत खऱ्या, पण देवानं कोणत्या स्वरूपात प्रकट व्हावं हे आम्ही कोण सांगणार. त्याने अत्यंत नम्रपणे नमस्कार केला व काशीनाथ शास्त्रींकडे पाहत चढ्या आवाजात म्हटले, परट्याच्या भोकांना देखील ते स्पष्ट दिसेल. वामनाचार्य द्वैतवादी वैष्णव होते, तर काशीनाथ शास्त्री अद्वैतवादी शैव होते. त्यामुळे वामनाचार्यांच्या विरुद्ध बोलले की आपोआपच ते शहाणपणाचे होते, अशी त्यांची श्रद्धा होती. परट्याच्या भोकांत दिसेल, पण माणसाचं पोट पुढे आलं तर त्याची नजर पुढे जाणार कशी. ते म्हणाले, मला तर या ठिकाणी चांगली गणपतीची मूर्ती दिसते. त्यांच्या शब्दांनी घोळक्यात चैतन्य आले व 8-10 माणसे धक्काबुक्की करत पुढे येऊ लागले. तेव्हा आणखी काही जणांनी त्यांना तितक्याच नेटदार निष्ठेने मागे केले. नंतरच्या रणकंदनात शास्त्र्यांच्या भावाचा पाय मुरगळला. रावजी देशपांडेंचे जानवे तुटले आणि माधवाचार्याने आणलेला तांब्याच कुठे नाहीसा झाला. पण खरी अडचण झाली ती हयग्रीवाचार्यांची. त्यांची वरची कवळी निसटून ओठावर तिरपी झाली व ती काही केल्या नीट बसेना. त्यामुळे खूप बोलायचे असूनही त्याला नुसते हातवारे करत राहण्यावर समाधान मानावे लागले. जागा असूनही हयग्रीवाचार्य न बडबडता उभा आहे हे दृश्य दोन्ही बाजूंच्या लोकांना इतके नवीन वाटले की ते पाहतच राहिले व या साऱ्यात मूळ दैवी चमत्कारच विसरला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. दामू तर हसून हसून पिंपळकट्ट्यावर लोळू लागला. मध्येच तो ओरडून म्हणाला, मला तर दगडावर फक्त मुंगसाचं चित्र दिसतं. वामनाचार्य आणि शास्त्री दोघेही त्याच्याकडे बावळट चेहऱ्याने पाहत राहिले. नंतर शास्त्री चिडून म्हणाले, बिंडोक माकड, गप्प देखील बसत नाही. आंधळे ते आंधळं आणि गावदरीत चरत नाही. शेवटी कोणत्या देवाची मूर्ती आहे हे न सांगताच त्याला स्वयंभू देऊळ म्हणावे असे ठरले. देवळाची मर्यादा ठरवण्यासाठी काटेरी कुंपण पडले व स्मशानभूमीला शह बसला. मग एका कंत्राटदाराने उरलेल्या विटा फरशा पाठवल्या व एक बसके देऊळ उठले.
एक दिवस संध्याकाळी मोठा समारंभ झाला व धर्मराजाची धर्मप्रियता, कुबेराची संपत्ती आणि कर्णाचे दातृत्व असलेल्या मल्लाप्पांना कंत्राटदाराचा सत्कार झाला. उरलेल्या साहित्यातून वामनाचार्य व शास्त्री यांच्या अंगणात फरशा आल्या आणि त्यानंतर त्यांचा उत्साह जास्त तात्विक गोष्टींकडे वळला. काही दिवस सकाळी एकट्या दुकट्या शैवाने देवळाकडे जाणे धोक्याचे होते, तर भागवत ऐकायला दुसरीकडे जायचे आहे असे सांगून वैष्णव संध्याकाळी तिकडे फिरकत असे. नसत. असे दिवस शांत जाऊ लागताच वैष्णव शैवांनी दोघांनीही तिकडे जाण्याचे सोडले आणि देऊळ एकाकी दिसू लागले. देवळाच्या नावाचा प्रश्न लोकांनी परस्पर सोडवून टाकला. ते रामाचे किंवा गणपतीचे न होता स्वयंभू वरून शंभू देऊळ होऊ लागले. या साऱ्यात फायदा झाला तो एका कमळीचा. तेथे झाडलोट करण्याचे, पिंपळाची पाने सरकवण्याचे काम कंत्राटदाराच्या मोठ्या वशिल्याने तिला मिळाले व तिला दरमहा त्याच्याचकडून 20 रुपये मिळू लागले. आणि हे काम करायला कमळी सारखी विजोडबाई शोधूनही मिळाली नसती. पिळून वाळत टाकलेल्या एखाद्या मळक्या पंचावर मोर दिसावा त्याप्रमाणे ती त्या आवारात दिसे. तिच्या अंगावर चढल्यावर चोळीचा खण आटून एकदम आखूड होत असे की काय कुणास ठाऊक, पण त्याचे लाल इरकली काठ दंडात अगदी रुतून जात व पाठ बरीच उघडी राहत असे. तिच्याकडे पाहिले की वाटे हिचे रक्त आता अगदी उकळायला आले आहे व ते आता काही फार वेळ दम धरणार नाही. ती एकटी असली तरी 10 जण आपल्याकडे पाहत आहेत अशाच तऱ्हेने तिचे अंग हले. ती सकाळी येऊन बसे, त्याचवेळी ती आपले खाणे आणत असे व ते गाठोडे देवळातील कोनाड्यात असे. मग 1-2 तासात काम आटोपले की ती विहिरीजवळच्या डोणीत टाचा घासत बसे व त्यामुळे त्या नेहमी लाल पेरवाच्या फाक्याप्रमाणे दिसत. तिच्या हातात हिरवा गुण होता. तिने आजूबाजूची जागा साफ केली व त्या ठिकाणी झेंडू, सदाफुली असली बिनतक्रारी झाडे लावली. तिच्या कर्दळींना लाल ठिपक्यांची पिवळी पांढरी फुले आली. आणि डोणीचे पाणी जेथे जात होते तेथे तिने लावलेला अळू पोसल्याप्रमाणे वाढला. कमळी देवळामागे होती. ती परतली व शांतपणे डोळे मिटून पडलेल्या दामूकडे पाहत क्षणभर थांबली. मग तिने म्हटले, "ए उठ, ही काय झोपायची वेळ की काय? मला तेथे झाडणी मारायची आहे." दामूने डोळे उघडले. त्याचे मन झाडल्याप्रमाणे होऊन तो मनमोकळेपणाने हसला. कमळी पुढे झाली व तिने त्याचा हात धरून त्याला उठवले. तिचे लक्ष त्याच्या दंडाकडे गेले. तेथे एक रागीट लाल कोरडा ओरखडा उमटला होता. "हे काय करून बसलास तू?" तिने काळजीने विचारले. "चिंचेवरून उतरताना मला वाटतं कोंभारा लागला," दामू म्हणाला. कमळीने त्याच्या हातावर वरपासून खालपर्यंत हलकेच तळवा फिरवला आणि मध्येच त्याचा दंड बोटांनी घट्ट धरून ठेवला. दामू स्वतःशीच हरवून तिच्याकडे पाहत होता व ती आणखी थोडा वेळ तसाच का हात फिरवत नाही असे त्याला वाटू लागले. काही वेळाने एक म्हातारी देवळात येत असलेली पाहताच कमळी उठली आणि देवळाच्या पायरीवर बसली. ते देऊळ कसले होते याची म्हातारीला पर्वा नव्हती, कारण येताना ती केव्हाही बेल आणत नसे.
ती स्वतःशीच पुटपुटत प्रदक्षिणा घालू लागली. कमळी पायरीवरून दामूकडेच पाहत होती. मध्येच तिचा पदर सरकून डोक्याखाली पसरला. कमळी पायरीवरून दामूकडेच पाहत होती. मध्येच तिचा पदर सरकून डोक्याखाली घसरला. दामूने टाळी वाजवली व तो उकळी आल्याप्रमाणे हसत म्हणाला, कमळी, तू आज केस निराळे बांधले आहेस की नाही? श श करीत कमळीने त्याला दटावले व प्रदक्षिणा घालत देवळामागे गेलेल्या बाईकडे खूण केली. ती निघून गेल्यावर कमळी आली आणि म्हणाली, दामू, तू अगदी वेडगोळाच आहेस बघ. ती बया असताना तसं म्हणायचं असतं होय? लोक ओरडत हिंडतील की काही नसता. पण मी काय म्हणालो ते तरी सांग. तू केस निराळे बांधले आहेस एवढंच म्हणालो मी. दामू गोंधळून म्हणाला, बरं ते जाऊ दे आता. तुला ते आवडलं की नाही? ती हसून म्हणाली. त्याला ते फार आवडले होते, पण केस इतके सुंदर बांधून मग ते पदराखाली का झाकून ठेवायचे हे मात्र त्याला समजले नाही. त्यांना स्पर्श करण्यासाठी त्याने हात पुढे केला, पण तिने चटकन मागे सरून त्याला तसे करू दिले नाही. तो हसत पुढे जाणार होता, तोच त्याचे हसणे मध्येच थिजले व चेहरा पांढऱ्या मेणासारखा झाला. तो तिच्या मागे कर्दळीच्या झुडपात पाहत राहिला. तेथे काहीतरी काळे सळसळत गेल्याचा त्याला भास झाला व त्याचे तळवे किंचित ओलसर झाले. साप, तो बेदरून म्हणाला. कमळी त्याच्या जवळ आली व तिने त्याला पुन्हा कट्ट्यावर बसवले. तुला सतत सगळ्या ठिकाणी सापच दिसतात की? अरे, मी सगळा दिवस इथेच असते. मला एक सरडासुद्धा दिसत नाही. तुला मात्र आल्याबरोबर कर्दळीच्या पानावर साप दिसतो. ती हात झिडकारत म्हणाली. दामू अद्याप कर्दळीकडेच पाहत होता, पण त्यातून अजून तरी एखादा साप फणा काढून आपल्याकडे आला नाही हे पाहून त्याला थोडे धैर्य आले. कर्दळीचे देठ फक्त हलले व पिवळे पांढरे तुरे डोलले. खरं तर काय होतं मला, कमळी, माहीत आहे? तो तिला सांगू लागला. एकदम माझ्या कानात आवाज सुरू होतो. डोकं गच्च होतं आणि सगळीकडून मग साप येऊन अंगाखांद्यावर चढतात, पायांना वेटोळी घालू लागतात. असं जेव्हा होतं ना, त्यावेळी आजीनं सांगितल्याप्रमाणे उद्यापासून पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या असं मी ठरवतो. पण थोडा वेळ गप्प बसून राहिल्यावर डोकं स्वच्छ होतं, आवाज बंद होतो. मग कुठलं पिंपळ नि काय? मला बघ, सापाची बिलकुल भीती वाटत नाही. तो काय खातोय की गिळतोय? कमळी म्हणाली. खरं सांगू काय तुला? साप तर माझा देव आहे बघ. तिने आपला हात त्याच्यापुढे धरला. तिच्या गोरड्या हातावरील ते गोंदणे केवड्याच्या पानात अजून थोडा हिरवा रंग उरल्याप्रमाणे दिसत होते. गोंदणे एका गोल गोल फिरून फणा काढलेल्या सापाचे होते. बघितलंस? हात लावून बघ चांगला. दामू अद्याप बिचकत आहे हे पाहून तिने त्याची बोटे उचलली व हातावर ठेवून घेतली. दामूने मग हलकेच तिच्या कोपरापर्यंत हात फिरवला. तिने त्याचा हात हलकेच थांबवला व खाली उतरवला. होय, सापच माझा देव आहे. तो मी हातावर केव्हा गोंदवला माहीत आहे? एकदा मला सुद्धा तुझ्यासारखंच स्वप्न पडलं होतं. मी अगदी घाबरून गेले होते. एक साप भिंतीवरून खाली आला आणि त्याने माझ्या गळ्याभोवती फास टाकला. दामूचा चेहरा त्यावर पुन्हा थरथरला व त्याने थरथरत्या हाताने तिचा हात धरला. तो पुन्हा एकदा बाजूला करत ती म्हणाली, अरे, ते झालं माझ्या स्वप्नात, तुझ्या नव्हे. तू कशाला असं मरगळतोस? त्यानं फास टाकला आणि तोंड अगदी माझ्या कानाजवळ आणलं. मला वाटलं तो मला कानात काहीतरी सांगणार आहे.
तर त्यानं काय केलं माहीत आहे? त्याने तोंड उचललं व फुटकी जीभ लांब करून माझा कान स्वच्छ करून दिला. मग तर तू अगदीच घाबरून गेली असशील. असलं स्वप्न मला पडलं असतं तर मला घामच सुटला असता बघ. छट, मला भीती काही वाटलीच नाही. उलट हलकं मोकळं वाटलं. मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी हातावर गोंदवून घेतला. मग त्या रेड्यानं 3 रुपयांऐवजी 4 रुपये घेतले माझ्याकडून. परंतु त्या दिवसापासून मला चांगलं ऐकायला यायला लागलं. म्हणजे त्यापूर्वी तुला ऐकायलाच येत नव्हतं की काय? दामूने फार आश्चर्याने विचारले. तुला काय समजणार कपाळ, चिडून कमळीने म्हटले. तुझं शेपूट वाकडं ते वाकडं. असं कोणी तुला म्हटलं तर मला शेपूट कुठं आहे म्हणणार तू? नुसता रानकेळीसारखा वाढून बसलाच झालं. दामूचा चेहरा एकदम विरमून हिरमुसला. तेव्हा कमळी हसली व म्हणाली, बरं, तू रानकेळीसारखा छान वाढलाच झालं. तिने त्याचा दंड थोपटला व त्याला समजावले, तसं ऐकायला नव्हे. पुष्कळ वेळा आपल्याच आतून, पोटातून, आतड्यातून कुणीतरी बोलत असल्यासारखं वाटतं, पण ते काही केल्यास स्पष्ट ऐकू येत नाही. अर्धवट ऐकून काहीतरी केलं तर आपलंच चुकलं माकलं असं फार वाटायला लागतं. इतरांबरोबर वर मान करायला होत नाही. पण त्या दिवसांपासून सारं स्पष्ट खणखणीत ऐकायला येऊ लागलं. मला काय पाहिजे नको हे समजायला लागलं आणि तसं मी करत गेले. मग कुणापुढे मान खाली घातली नाही की कुणाची नजर चुकवली नाही. ऊन अंगावर पडावं असं वाटलं त्यावेळी सरळ उन्हात जाऊन उभी राहिले. हे सगळं त्या सापामुळंच झालं की नाही सांग? दामू गोंधळून तिच्याकडे पाहत होता. त्याला आपण बोलल्यापैकी एक शब्दही कळला नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून कमळीला समजले व तिने तो विषय सोडला. ती बोलायचं थांबली हे देखील ध्यानात यायला त्याला वेळ लागला. पोरांनी सापाचं सगळं पोटच ठेचून टाकलं होतं बघ, तो एकदम आठवल्याप्रमाणे म्हणाला. त्यावर कमळी मुकाट्याने उठली व देवळातून जेवणाचे गाठोडे आणून पिंपळाच्या आडोशाला बसली. दामू गाठोड्याकडे कुतूहलाने पाहू लागला. तिने विचारले, आज दुपारी खात कुठं? दामूने थोडा विचार केला व मान हलवली. आपले दुपारचे जेवण कुठे खायला मिळणार हे त्यालाच कधी समजले नव्हते. कधी वकिलाकडे, गुंडय्या अगर पदकाकडे वेळ भागे. फारच झाले तर मठात मुटकाभर भाताला तरी मरण नव्हते. बघूया, मला तरी काय माहीत मी कुठे जेवणार ते, तो म्हणाला. तिने भाकरी काढली व तिच्यावर बचकन हिरवट लाल चटणी घेतली. त्या दामूचे ओठ ओलसर झाले व त्याने उतावीळपणे विचारले, कसली चटणी ही? कवठाची. कवठाची? कवठ म्हणजे काय? अरे, त्याची चटणी करतात. पिकलेलं असेल त्यात थोडा गूळ घालून खातात, कमळी सांगू लागली. पण घास घेता घेता ती मध्येच थांबली. तुला कवठे माहीत नाहीत? ती म्हणाली आणि मोठ्याने हसली. मग खाऊन बघतोस काय? मी कशी खाणार तुझी भाकरी? कुणी आलं बिलं तर काय? दामू एकदम भेदरून म्हणाला. काय झालं खायला? मी काय दगडाची भाकरे करते की काय? 50 ठिकाणी चरत हिंडतोस की बकरीसारखं? कमळी उसळून रागाने म्हणाली. कुणी येत असलं तर मला इथं मैलावरून दिसतं. तू असं कर, बेदरटासारखं झाडावर बस आणि उंदरासारखं लिपटीत बसून कुरतड. तिच्या रागवलेल्या डोळ्यांकडे न पाहता दामू खरोखरच झाडाआड गेला व त्या वाटेकडे पाहत पाहत त्याने अर्धी भाकरी खाल्ली. त्याला चटणी फार आवडली. हात धुताना तो म्हणाला, कुठे विकत मिळतात तसली कवठे? कवठे?
करवंदे जांभळे कधी कुणी विकत घेतलीत होय? ती नाक मुरडत म्हणाली. काठी घेऊन गावाबाहेर जायचं व कवठे पिरगळून झाडावरून आणायची. मग मला एक आणून दे की कधीतरी. आणि तू काय करणार ते घेऊन? घरी तुझी काकू तर दिवसातून 10 तुझ्या शेणी ओढ्यावर पाठवते. ती तुला आतड्यानं चटणी करून देणार. मग संपलंच. दामू एकदम गप्प झालेला बघून कमळी कळवळून म्हणाली, बर, मीच एकदा तुला चटणी करून देईल. मग झालं की नाही. परंतु बोलताना ती अडखळल्यासारखी झाली व तिचा चेहरा उष्ण लालसर झाला. ती म्हणाली, येथे राम टेकडी आहे नव्हे? तिच्या मागं शेतं आहेत. तेथल्या पेरवाच्या बागेजवळ कवठाचं झाड आहे मोठं. येतोस तू? 4-5 कवठे तोडून आणूया. तू असलास ती काठी घेऊन जायला नको. काही नको. दामू एकदम उडी मारून म्हणाला, चल तर, आत्ताच्या आत्ताच जाऊ. कमळी मागे रेलून झाडाला टेकली व हसत राहिली. आता नको, दुपारी जाऊया, 2 वाजता. तू असं कर, तू सरळ रस्त्यानं जाऊन टेकडीजवळ थांब. मी मधल्या वाट्याने येते. येथूनच दोघं मिळून कशाला जायचं त्या माकडांच्या डोळ्यावर यायला? होय की नाही? जाताना मला सांग म्हणजे झालं. दामू परतला त्यावेळी पोरे अद्याप चिंचेखालीच पडलेली त्याला दिसली. त्याने रस्ता बदलला व तो गुंडैयाच्या हॉटेलकडे आला. ओरखडा उमटलेली जागा आता तापलेली मुद्रा दिल्याप्रमाणे भगभगू लागली होती. त्याने त्यावरून बोटे फिरवली, पण कमळीचा हात फिरताना जसे वाटले तसे त्याला वाटले नाही. पण एकंदरीने त्याला आता अगदी फुटणाऱ्या लाहीप्रमाणे फुरूफुरू वाटू लागले होते व कवठांचे गुपित एकदम तोंडातून बाहेर पडते की काय अशी भीती वाटू लागली होती. गुंडैया आज एक गंमत झाली. त्याने सांगायला सुरुवातही केली होती, पण फटदिशी त्याने स्वतःला सावरले व पुढे ओशाळून म्हटले, तसं काही विशेष नाही रे. शपथ काही नाही. मी चिंचा काढायला वर चढलो तेव्हा त्या वांड पोरांना चांगलंच फसवलं मी. चांगल्या पिकत आलेल्या चिंचा मी तोडल्याच नाही. कच्च्या किडलेल्या चिंचा तोडून मी त्यांच्या बोडक्यावर घातल्या. मग त्यांनी तरी मला साप का दाखवावा? गुंडैयाला त्याच्या बोलण्यात काहीच रस वाटला नाही. त्याने तंबाखूने तपकिरी झालेली एक जांभई दिली व दामूला आपल्या डोळ्यांवरून पुसून टाकले. मग दामूने एक कप चहा स्वतःच ओतून घेतला व तो घड्याळाकडे टक लावून बसला. गुंडैया 1 वाजता घरी जेवायला जात असे. तो जायला उठला तेव्हा दामूने त्याला बाजूला ढकलून दरवाजाकडे धाव घेतली. ए हुच्चप्पा, काय दिल्लीचं विमान गाठायचं आहे की काय? गुंडैया ओरडून म्हणाला. पण तेवढ्यात दामू रस्ता ओलांडून गेला होता. तो शंभू देवळाजवळ आला तेव्हा दुरूनच कमळीने त्याला खून करून मोठ्या रस्त्याने यायला सांगितले. दामू भिरभिरला होता आणि तो धावतच निघाला. वाटेत 1-2 मुद्दाम त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले, पण दामूचे तिकडे लक्ष नव्हते. थोड्या वेळाने तो टेकडीजवळ आला व बाजूला एका दगडावर बसून तो कमळीची वाट पाहू लागला. मग मात्र वेळ जाता जाईना व त्यामुळे तो जास्तच उतावीळ होऊ लागला. त्याला एकदा वाटले घरी गेल्यावर कमळी सगळे विसरून गेली असेल. पुन्हा धावत जाऊन तिला सांगून यावे या विचाराने तो उठला, पण ती तिकडे आली तर हा विचार येताच तो एकदम खाली बसला. मध्येच त्याने ओरखड्यावर हात फिरवून तो निववण्याचा प्रयत्न केला आणि मग तर कमळी केव्हा एकदा येते असे वाटून त्याच्या छातीत उगाचच धडधडू लागले. मधली वाट त्या रस्त्याला थोड्या वरच्या बाजूला येऊन मिळत होती.
तेथूनच कमळीने टाळी वाजवून बोलावताच तो पाखराप्रमाणे उडाला, पण मध्येच शंका येऊन थबकला. ती येथून तरी कमळीसारखी दिसत नव्हती, पण तिने पुन्हा हात हलवताच तो तिकडे गेला व तिच्याकडे पाहतच राहिला. इतके दिवस ती आरशात होती, पण ती आता बाहेर आली आहे असे वाटण्याइतकी ती झळझळीत दिसत होती. तिने आता दुसरे कोवळ्या पानांच्या रंगाचे लुगडे नेसले होते व तिच्या केसांत एक फूल होते. गावापासून एवढ्या दूर आल्यावर डोक्यावरील पदर तिने सरळ खांद्यावर टाकला होता. त्याला बघून ती हसली व म्हणाली, काय बघत राहिलास असं खांबासारखं? चल आता. टेकडीच्या पायथ्याशी वाट पाहत होता. तेथून पाटापर्यंतची वाट झुडपांमधून होती आणि दोन्ही बाजूंना करंजाच्या झाडांची दाट सावली होती. त्यातून जाऊन वळण घेतल्यावर सारे गावच पुसून टाकल्यासारखे झाले व मोठा रस्ता बाहेरच्या बाहेरच राहिला आणि शांतता एकदम हिरवी किर्र वाटू लागली. दामू सारखा बाजूला पाहत होता व कुठे थोडा आवाज झाला की थरकत होता. कमळीने त्याचा दंड धरला आणि त्याला सांगितले, लहान पोरासारखा घाबरू नको, मी आहे नव्हे इथं. सगळ्या सापांचा मी बा लागून गेले आहे. पाठ सारा 8-10 हात रुंद होता. आत पाऊल टाकताच उन्हाने तापलेले दामूचे पाय एकदम सुखावले व त्याने खाली वाकून पाणी पचापचा गुडघ्यापर्यंत शिंपडून घेतले. पाणी पाऊल बुडेल न बुडेल एवढेच होते. कमळीने लुगडे उचलून गुडघ्यापर्यंत खोचले व मग आणखी एक खोच देऊन ते किंचित वर केले आणि ती त्याच्यासमोर येऊन पाण्यात उभी राहिली. दामू तिच्या लालसर टाचांवरून वर वर पाहत थांबला. तिचे गोल गोरे गुडघे पाहताच तो पेटल्यासारखा झाला. त्याने आपली ओलसर बोटे त्यावर आवळताच कमळी हुळहुळल्यासारखी हसली आणि त्याचा हात झिडकारत म्हणाली, बस्स, आचरटपणा करायचा नाही. पाटाच्या पलीकडे गवताचे सपाट मैदान होते, पण आता वापरात नसलेली मोटवणीची विहीर मात्र आंधळ्या डोळ्याप्रमाणे दिसत होती. तिच्या बाजूला पेरवाची बाग पसरली होती आणि तिच्या घायपाताच्या कुंपणातील खिंडाराजवळ आत रखवालदाराची झोपडी होती. त्या कोपऱ्यात कवठाचे प्रचंड झाड होते आणि त्याच्यावर ठिकठिकाणी कवठांचे जड गोल वाऱ्यात हलत होते. दामू व कमळी तिकडे येताच विहिरीतून एखादा पंखा विस्कटून वर फेकावा त्याप्रमाणे कबुतरे वर उडाली, एक फेरीभर वर हिंडली आणि निळ्या पांढऱ्या बाणाप्रमाणे पुन्हा विहिरीत उतरून विहिरीच्या कानी घुमू लागली. पाटातून पलीकडे आल्यावर लुगड्याचे खोच उतरवण्याचे कमळी विसरून गेली. कवठाच्या झाडाजवळ येताच दामू उत्साहाने पुढे झाला व पाहता पाहता खोड पार करून फांद्यांत शिरला. फांद्यांतून वर आभाळ रेघोट्या उमटल्याप्रमाणे दिसत होते आणि फळे तर सर्व बाजूंनी त्याला चांदव्याप्रमाणे लटकलेली दिसत होती. त्यांतील कोणती तोडू कोणती नको या विचाराने दामू अगदी गोंधळून गेला व सुखाने झाडातच विसावला. मग खालून कमळीने कोणती फळे तोडायची हे सांगितल्यावर त्याने फळे धपधप खाली गवतात टाकली. तेव्हा ती म्हणाली, पुरे की, उतर खाली आता. काय दुकान घालणार आहेस की काय कवठांचं? तोपर्यंत त्याला तिचा जवळजवळ विसरच पडला होता. त्याला वाटले असेच खूप दुरून येणारे उबदार वारे अंगावर घेत झाडात राहावे. मग सूर्य उतरून लालसर होईल आणि मग पिवळे ऊन जोंधळ्याच्या
ताटांना बोटे लावत इकडे येऊ लागेल. नंतर उतरून मग परत जाऊन कुठेतरी आडवे व्हावे. कमळीने त्यातल्या त्यात मोठी फळे निवडली व पाठीवरचा पदर सरळ पुढे हातावर घेऊन त्यात भरली. दामू उतरला त्यावेळी तो किंचित धापत होता. त्याने कवठांकडे उत्सुकतेने पाहिले व म्हटले, पुरेशी झाली नव्हे? किती झाली? तूच मोजून बघ की. कमळी म्हणाली व धीटपणे तिने त्याच्याकडे सरळ पाहिले. उन्हात उभे राहून तिचा चेहरा जुन्या मधासारखा होऊ लागला होता. दामूने एक एक फळ हलवून मोजायला सुरुवात केली. त्याने 4 फळे मोजली, पण नंतर बोटांना मुलायम उष्ण मऊ स्पर्श होताच तो चमकला व त्याने पुन्हा तोच स्पर्श जास्त आसक्तीने पाहिला. त्याबरोबर तो बेभान झाला. त्याचे सगळे अंग पळसाच्या झाडाला लालभडक फुले यावी त्याप्रमाणे झाले. त्याने कमळीच्या तोंडाकडे पाहिले. तिचे ओठ अर्धवट उघडे होते आणि डोळे निराळेच काही पाहत असल्याप्रमाणे गैरहजर होते. त्याने आवेशाने तिचे दंड धरले व तिला हातांनी वेटाळले. इथे नको. फळे खाली टाकत ती मोठ्या प्रयत्नाने म्हणाली, पेरवाच्या बागेत जाऊ. तेथे रखवालदार संध्याकाळपर्यंत येत नाही. दामू धावतच बागेत शिरला व ती येत होती तरी त्याने तिचा हात धरून ओढतच नेले. कुंपणातून आत आल्यावर तर त्याने तिला उचलले. तो प्रथम रखवालदाराच्या झोपडीकडे वळला, पण कमळीने कोपऱ्यात हात दाखवताच ठेंगण्या झाडाखालून वाकत वाळलेली पाने उसळत तो तिकडे गेला व त्याने तिला खाली टाकले. पेरवाचा बहर नुकताच उतरवल्याप्रमाणे दिसत होता, कारण झाडावर फळ नव्हते आणि त्यांना टोची मारण्यासाठी नेहमी गर्दी करणारी पाखरे नाहीशी झाली होती. वरचा कोरडा थर विस्कटल्यावर खालची पाने अद्याप ओलसर होती आणि पावसाळा ओसरत आल्यावर माती नुकतीच सुकू लागली की असणारा गडद रानभूल वास त्यांना होता. कमळीने नखे रुतवत त्याचे दंड धरले आणि वर हलत असलेल्या दाट मांसन पिवळ्या रानफुलांकडे पाहत डोळे समाधानाने मिटून घेतले. थोड्या वेळाने तीच प्रथम उठली व गोंधळे असलेला चेंगरून गेलेला हात दामूच्या अंगाखालून काढून हलकेच सोडवून घेतला. दामू उघड्या हरवलेल्या डोळ्यांनी पडून होता. तिने त्याला हलवले तर त्याने तिचाच हात धरून पुन्हा तिला खाली बसवले, पण ती झटक्याने उठून उभी राहिली व कपडे सावरत म्हणाली, चल आता संध्याकाळ होईल. तो उठला व तिच्याबरोबर जायला निघाला. तेव्हा नुकताच आलेला रखवालदार काठी परजत आला. काय पाहिजे? इथं काय धर्मशाळा आहे की तुमच्या बापाची शेतवाडी आहे? तो ओरडला. रखवालदार वयस्क होता व त्याने पांढऱ्या लांब सदऱ्याखाली लाल पट्ट्यांची लुंगी गुंडाळली होती. तो बोलताना त्याची दाढी वरखाली हलत होती. मग एवढं शिरा तोडून ओरडायला काय झालं? कमळी पुढे होऊन म्हणाली, आम्ही काही तुझी मसनी बाग डोक्यावर घेऊन चाललो नव्हतो. आम्ही कवठे गोळा करायला आलो. दिसत नाही तो ढिगारा झाडाखाली? ऊन लागलं म्हणून बसलो थोडा वेळ. कवठाचं झाड काय तुझ्या बाचं आहे? कवठाचं झाड माझ्या बाचं नसून तुझ्या बाचं असेल. ही बाग मात्र माझ्या बाची आहे. भिकारडी आणि ऐट आणते आलमगिराची. चल चालती हो, नाहीतर झिंज्या ओढीन बघ. गावातल्या कंजारणींनी बाग म्हणजे आंबेगल्ली करून टाकली आहे. तोपर्यंत कमळी दामूला घेऊन कुंपणाबाहेर आली होती. तेथे आल्यावर तिला खरा चेव आला. तिने कमरेवर हात ठेवले व म्हटले, ए थेरड्या, तोंड सांभाळून बोल. झिंज्या ओढण्याचं तोंड बघ. 4 दातांचं बोळकं.
तुझ्यासारख्या 100 दाढीवाल्यांचं खत केलं आहे मी उकिरड्यात. जाताना तू ती बरोबरच घेऊन जाणार की तुझी बाची घालून घे मण्यावर? तुझी बाग घालून घे मड्यावर. रखवालदार काठी जमिनीवर आदळत पुढे आला. त्याचा चेहरा संतापाने थरथरत होता. चालती होतीस की पाय मोडून देऊ? आवळलेली मूठ उंचावत तो म्हणाला. पोलिसांना सांगून तुला तुरुंगात डांबतो खडी फोडायला, चापकानं बडवायला. जा रे जा, उत्साहाने हात ओवाळत कमळी म्हणाली. घरी जा आणि गाणं म्हणून दुपट्यात निजवायला सांग तुझ्या आईला. म्हणे तुरुंगात डांबतो असल्या शिव्याशापांनी कावळा नाही टाकायचा शीट गोळीभर. मला काय धाड होणार? आपण एक म्हातारं खोकड होऊन हाडं वाजवत बसलं आहे. बाकीच्यांनी तसंच व्हावं म्हणून पिरपिर करतो. एक मोठा खड्डा खण आणि बागेत पुरून घे तुला कायमचं. रखवालदार तिच्यावर धावून आला. दामू सारे पाहत ऐकत उभा होता. पण धावत येणाऱ्या रखवालदाराला पाहताच त्याच्या मुठी एकदम वळल्या. त्याच्या कानात एकदम आवाज सुरू झाला व डोळ्यांभोवती तांबडे फुटून त्यातून लखलखीत रेषा बाणाप्रमाणे आपल्यावर पडत आहेत असे त्याला वाटू लागले होते. त्याने कमळीला बाजूला ढकलले व आपली जाड हवरी बोटे रखवालदाराच्या गळ्याभोवती जोराने गुंडाळली. रखवालदाराच्या हातातून काठी खाली पडली व त्याचे पट्ट्यापट्ट्याचे पाय धडपडू लागले. हातात कोरडी खरबरीत मान येताच दामूने ती चेंगरायला सुरुवात केली. तेव्हा म्हाताऱ्याचे डोळे बटबटीत झाले आणि चेहरा तुंबला. कमळीने दामूला 2दा मागे खेचले पण त्याचे त्याला भान नव्हते. पण धडपडणाऱ्या लाल पट्ट्या पाहताच हा रखवालदार नसून आपणाला सतत भिवणारा साप आहे असा त्याला एकदम भास झाला. त्याची बोटे सैल झाली व त्याने धक्का देऊन रखवालदाराला मागे ढकलले. म्हातारा मागे आदळला आणि बसल्या जागीच अर्धवट अडलेल्या मोरीसारखा बुदक बुदक आवाज घशातून काढत खुळ्या डोळ्यांनी पाहू लागला. अरे, ते म्हातारं मरेल की? ते काही फार दिवस टिकणार नाहीच. तू आणखी कशाला तसदी घेतोस? चल आता. त्याचा हात धरून त्याला खेचून नेत कमळी म्हणाली. दोघे जरा अंतरावर गेल्यावर म्हातारा कसाबसा उठला व कापऱ्या आवाजात ओरडला. या खेपेला एकदा सैल सोडतो, पण पुन्हा पाय टाकशील तर गर्दन छाटीन. तू हिरव्या माडीचं घर बांधून बोलावलंस तरी हिंगायला येणार नाही तुझ्या बागेत. 1.5 दमडीची बाग आणि मोसबा दाखवतोस. कमळीने एक हात मागच्या मागे हलवत म्हटले व ती झपाझपा चालू लागली. त्यांच्या सतत घुमण्याने कंटाळून विहिरीने हुसकल्याप्रमाणे कबुतरे पंख वाजवत पुन्हा वर उसळली व कमळी दामूभोवती फिरली. तिरप्या उन्हात त्यांच्या सावल्या झरझर त्यांच्यावरून सरकल्या व निघून गेल्या. ती दोघे जवळ येताच कवठाच्या झाडाची सावली हलकेच त्यांच्या अंगावर चढली आणि त्यांना परत उन्हात पोहोचवून पुन्हा उन्हात लांब पसरली. ऊन आता जास्त तिरपे झाले आणि पाटाजवळ येताच तर ते ओलसर झाले. कमळी तशीच पाटात शिरताच लुगड्याचे काठ विधभर ओले झाले. दामू तिच्या मागून आला व दोघेही करंजाच्या राईत आली. तेथे पिवळ्या उन्हाचा एखादा दुसरा तुकडा फांद्यांच्या सवलतीने खाली उतरत होता आणि कुणे पाहिले तर ताप नको म्हणून लगेच नाहीसा होत होता. दामू एकदम थांबला व म्हणाला, बाग छान होती. अरे, तू तर 1.5 शाणाच आहेस. कमळी त्याला खिजवत म्हणाली. बाग छान नव्हती, आम्ही छान होतो. आम्हाला काय बागच पाहिजे होय रे आडदांडा? आयुष्यभर बागेतच पेरवे खात हिंडायला आम्ही काय खूळचट पोरं आहोत की बडबड पोपट आहोत?
आम्ही जिथं बसू त्या ठिकाणी आमची बाग. ती बाग म्हणजे काही सगळं जग नव्हे. अरे, एवढ्या मोठ्या मातीत मरायला 4 वाव जागा कशीही मिळते. मग 4 वाव जागा जगायला मिळणार नाही होय? करंजांच्या झाडांतून पुढे आल्यावर तिने त्याला थांबवले व म्हटले, आता तू ज्या रस्त्यानं आलास तसाच जा. अंधारत आलं आहे खरं, पण मी जाईन मधल्या वाटेनं. दामू जायला निघाला, पण नंतर तो माघारी आला. त्याचा चेहरा निवलेला होता. त्याने शांतपणे पाकळ्या चेंगरून गळून गेलेल्या फुलाचे देठ तिच्या केसातून काढले. तिचा पदर कोवळ्या हाताने उचलला व तिच्या डोक्यावर ठेवला व त्याने निश्चयाने म्हटले, मी देखील तुझ्याबरोबर त्याच वाट्याने येतो. चल. बरं, पण आज एकच दिवस, कमळी म्हणाली. त्यावर काही न बोलता तो तिच्या येण्याची वाट न पाहता उभा राहिला. ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिने चोळीची गाठ व्यवस्थित बांधली व अंगावरून पदर सावरला आणि ती किंचित वाकून समाधानी तोऱ्याने हसली. कवठे असलेली फांदी वाऱ्यात संतपणे हलावी तसे. कथा समाप्त.